मॅडम कोणीतरी करणी केलेली आहे, काही कळत नाही आहे, नेमकं काही सुचतच नाही आहे, अक्षरशः बुद्धी कामच करत नाही आहे, सगळं जागेवर ठप्प झालेलं आहे. अशा पद्धतीने एक महिलेने आपल्याला कॉल केला होता, मॅडम वास्तू व्हिजिट करून घ्यायची. आपण वास्तू व्हिजिट केली. वास्तू व्हिजिट दरम्यान त्यांना आपण जे काही चेंजेस करायला सांगितले विना तोडफोड, ठीक आहे, त्याने ते चेंजेससुद्धा केले आणि जे त्यांचं जे मेन समस्याचं मूळ होतं ते आपल्याला तिथे सापडलं. त्याने काय केलं होतं, हौसेने एक वॉलपेपर आणला होता. एक वॉलपेपर आपण जो म्हणतो तिजोरीला लॉक केल्याचा वॉलपेपर. असे भरपूर तिजोऱ्या आणि त्याला प्रत्येकाला एक एक लॉक असं करून त्यांनी त्यांच्या वास्तूची जे नॉर्थ ईस्ट ही जी वॉल होती ती पूर्ण त्यांनी त्या वॉलपेपरने पूर्ण पॅक करून टाकली होती शो. हा शो त्यांना एवढा महागात पडला की त्यांचा बिझनेस ठप्प झाला हळूहळू. मुलांच्या जे त्यांचं करिअर होतं त्यांच्या शिक्षणावरती सुद्धा या गोष्टींचा इफेक्ट झाला, निगेटिव्हच. आणि कामधंदासुद्धा हळूहळू जो म्हणतो आपण की तो बंद पडायला सुरुवात झाली. सगळ्याच गोष्टींवरती त्यांचं निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला की जे आपण म्हणतो की त्यांचं सगळं परिवाराचं जे आयुष्य होतं ते जवळजवळ कुठेतरी जाग्यावरती बसलं की नकोसं झालं आणि सुचतच नव्हतं की अक्षरशः बुद्धी म्हणतो कोणतरी लॉक केली आहे, बांधली, अशा पद्धतीने ते वॉलपेपरने काम केलेलं होतं. तर वॉलपेपरवरती कोणत्याही प्रकारची रेमेडी नसते. त्यामुळे आपण जेव्हा कोणताही वॉलपेपर आणतो तर आपल्या वास्तूमध्ये कोणत्या भिंतीवरती कोणता वॉलपेपर लावतो ह्याचासुद्धा आपण नक्कीच विचार करायला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा पद्धतीची बिकट परिस्थिती होता कामा नये. याची नक्कीच काळजी घ्या. धन्यवाद.